17 ऑगस्टला जे BLO घरोघरी भेट देत आहेत तो पूर्ण टप्पा कंप्लीट होणार आहे। त्याच्यामध्ये गणनापत्र किंवा त्याला एन्युमरेशन फॉर्म्स असं आपण म्हणतो त्यांचं कलेक्शन आणि डिजिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। ती सद्यस्थितीमध्ये 99% प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि 35,000 आपले सध्या फॉर्म जे आहेत ते सद्यस्थितीत डिजिटायझेशन करण्याचे शिल्लक आहे। जर आपण 17 तारखेपर्यंत ASDD ज्याला आपण म्हणतो म्हणजे अपसेंट, शिफ्टेड, डेड आणि डुप्लिकेट ह्या ज्या याद्या आहेत ह्या याद्या आपल्याला प्रसिद्ध केलेल्या आहेत। आपल्या जो जिल्हाधिकारी कार्यालयाचा जो NICचा जळगाव.nic.in या संकेतस्थळावरती या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत। त्या मतदारसंघनिहाय याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये 4,87,000 एवढी त्याचे मतदारांची संख्या आहे, जे की आपल्याला इथे आढळून आलेली नाही। तर त्या याद्या ज्या आहेत यापूर्वीच आपण पॉलिटिकल पार्टीची बैठक घेऊन त्यांना देखील सांगितलेलं आहे की या याद्यांची पडताळणी करावी। BLOच्या मार्फत पण ही याद्या पडताळणी करणं सुरू आहे। BLNच्या मार्फतही या याद्या पडताळणी होत आहे। तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून या याद्यांची पडताळणी करून जर सद्यस्थितीमध्ये या ASDD मध्ये जर आपलं नाव आलेलं असेल परंतु आपण इथले त्या मतदारसंघाचे वैध मतदार असाल तर त्या प्रकारची जर आपण इन्फॉर्मेशन दिली तर ते नाव आपल्याला रोलबॅक करण्याची संधी आहे। 17 तारखेनंतर ह्या याद्या ज्या आहेत त्या फायनलाइज होतील आणि प्रारूप मतदार यादी ही 24 तारखेला प्रसिद्ध होणार आहे। त्यासाठीची जी पूर्ण प्रक्रिया आहे ती 17 तारखेपर्यंत पूर्ण होणार आहे। यासोबतच 17 तारखेला आपला जे मतदान केंद्र असतात त्यांचं जे सुसूत्रीकरण करणं अपेक्षित आहे ते पण आपण करत आहोत। सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे 3,677 मतदान केंद्र आहे आणि आधीचा जो मतदान केंद्राचा क्रायटेरिया होता तो पर मतदान केंद्र आपल्याकडे 1500 वोटर्सचा क्रायटेरिया होता। आता तो आयोगाने बदलून 1200 वोटर्सचा क्रायटेरिया केलेला आहे आणि त्या सुसूत्रीकरणामध्ये आपल्याकडे 32 नवीन मतदान केंद्र तयार करण्याची आपल्याकडे आपण प्रपोजल जे आहे ते आयोगाला पाठवलेलं आहे। त्याच्या मंजुरीनंतर ती ॲडिशनल 32 मतदान केंद्र आपल्याकडे तयार होतात।